राज्यात हो घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी झाली आहे। मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र असतानाचे अत्यंत दुर्मिळ फोटो शेअर करण्यात आलेले आहेत। कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक जवळ आलेली असताना अशा प्रकारचे फोटो फेसबुकवर दिसत असल्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा एक चर्चा सुरू आहे, खळबळ उडालेली आहे। मनसेच्या अधिकृत फेसबुकचं जे पेज आहे त्यावर उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्रित असलेले दुर्मिळ फोटो पोस्ट करण्यात आलेले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीच्या ज्या निवडणुका येत्या काळामध्ये होणार आहेत आणि त्या दृष्टीने हे जे फोटोज आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरतात। आपण बघतोय स्क्रीनवर कुठले फोटो फेसबुकच्या मनसेच्या अधिकृत पेजवर पोस्ट केलेले ते हे दुर्मिळ फोटो टाकल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। एकच खळबळ सध्या राजकीय वर्तुळामध्ये उडालेली आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांची जवळ वाढतीये की काय, हे फोटो आत्ताच पोस्ट करण्याचं नेमकं कारण काय आहे, अशा अनेक प्रश्न अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या बरोबर आहेत। दिनेश, फेसबुकवर मनसेच्या अधिकृत पेजवर हे फोटो दुर्मिळ ते पोस्ट करण्यात आलेले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा जवळ येतात, काय नेमका हा योगायोग समजायचा, काय नेमकं काय झालेलं आहे? नक्कीच अनुपमा, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याची म्हणजे आजची ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। मनसेचं अधिकृत वेब पेज आहे किंवा फेसबुक पेज आहे, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र असलेले दुर्मिळ फोटो टाकण्यात आलेले आहेत। मनसे नेत्यांकडूनही हे मनसेचं अधिकृत पेज असल्याचाच दावा केला गेलेला आहे आणि हे मनसेकडूनच टाकण्यात आल्याची स्पष्टीकरणही मनसे नेत्यांकडून देण्यात आलेलं आहे। यामागचं कारण विचारलं असता कारण मात्र त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाहीये। मात्र राजकीय समीकरणं खुली झाली आहेत का अशी चर्चा या निमित्तानं होऊ लागलेली आहे। आपण बघाल तर दुर्मिळ फोटो आहेत, यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरेही आहेत। त्यामुळे कदाचित मनसेकडून असा पुढच्या काळात खुलासा होऊ शकतो की हे कौटुंबिक फोटो आहेत आणि त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, असाही एक खुलासा होऊ शकतो। मात्र कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे, असं असताना हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा काही राजकीय दबावापोटी हे काही फोटो टाकण्यात आले आहेत का, काही नवीन राजकीय समीकरण? कारण आपण बघितलं तर शिवसेना आणि भाजप युती कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून खुलासा करण्यात आला होता की ही युती होऊ शकते, भाजपकडून अद्याप तसा कुठचाही खुलासा नाहीये। दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर दबाव टाकण्याचं राजकारण करतायत। अशा एकूण या सत्रामध्ये मनसे काही वेगळी खेळी करू इच्छित आहे का? कारण मनसे अजूनही खुलासा करत नाहीये की या घडीला हे फोटो टाकण्यामागचं कारण काय। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना मनसे एकत्र येणार अशी समीकरणं, अशी शक्यता निर्माण झाली होती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद झाला होता, दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते, कारण शिवसेना भाजप युती त्या काळात तुटली होती। मात्र शिवसेना मनसे युती अखेरच्या काळात शक्य होऊ शकली नाही। ते समीकरण कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णत्वास येणार का, अशी एक चर्चा किंवा अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे। मात्र काही वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला होता, काही एका हाताने वाजत नाही अशा पद्धतीने त्यांनी संकेत दिले होते। त्यावेळेस खुद्द दिनेश चर्चा करूया। सध्या मनसेचे नेते अनिल शिदोरे आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडून याबाबतचं काही स्पष्टीकरण मिळतंय का किंवा काय नेमका खुलासा करतात बघूया। अनिलजी नमस्कार। आता जी आम्हाला माहिती कळतीये त्यानुसार मनसेचे जे फेसबुकचं पेज आहे त्याच्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पूर्वीचे काही असे दुर्मिळ फोटो आहेत ते यापूर्वी कधी पाहिलेले नाहीयेत आणि ते मनसेच्या आजच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतात। आत्ताच हे फोटो टाकण्याचं नेमकं कारण काय आहे? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत पेजला म्हणजे टीमला हे फोटो आता मिळाले आणि त्याचे दुर्मिळ फोटो आहेत, हे काय फार लोकांनी पाहिले नाहीत, त्यामध्ये मिळाले म्हणून आता टाकलेत। त्याचं काही हे नाही, त्याचं काही विशेष कारण आहे असं काही। पण कसं आहे अनिलजी, खरं तर शिवसेना आणि मनसे एकत्रित येणं ही सगळे जे मराठी बांधव आहेत महाराष्ट्रातली त्यांची कुठेतरी सुप्त भावनिक इच्छा आहे। अनेक वेळा ती पुढे सुद्धा सामान्यांनी, सर्वसामान्यांनी, अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे आणि अशा वेळी हे फोटो येतात। आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण, कल्याण डोंबिवली निवडणुका सुद्धा जवळ येतात, अशा वेळी हे फोटो येणं हे निश्चितच एक वेगळं राजकीय पुढे काही समीकरण येऊ शकतात का, या दृष्टीने सुद्धा तर्कवितर्क लढवले जातात, यावर आपलं स्पष्टीकरण काय?
नाही हे बघा, निवडणुका या कुठल्या ना कुठल्या तरी असतातच. म्हणजे हे कधीही जरी फोटो आम्हाला मिळाले असते आणि आम्ही टाकले असते तरी ते कुठली तरी निवडणूक त्याच्यानंतर होतीच. मुख्यतः याच्यातून तसा काय अर्थ काढण्यात आहे नाही. आता हे फोटो सापडले, मिळाले, आम्हाला आमच्या हाताला आले आणि म्हणून ते टाकलेत. इतका त्याचा साधा सरळ अर्थ आहे खरं. अनिलजी, संपर्कात राहा. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत, त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे. दिनेश. शिदोळे साहेब, हे कौटुंबिक फोटो आहेत, पण मनसेची जी वेबसाईट आहे ही राजकीय आणि अधिकृत वेबसाईट आहे. तर कौटुंबिक फोटो अचानक कल्याण डोंबिवली निवडणुकांचं वातावरण आता हळूहळू तापलं असताना अचानक हे फोटो वेबसाईटवर कसे काय पडले? नाही, हे अतिशय कसं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आमचे मुख्यतः सगळे सहकारी आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना अशा प्रकारच्या फोटोची उत्सुकता असतेच की, आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय बघा, आम्ही आमच्या त्या अधिकृत त्याच्यावर म्हटलंय की हे अतिशय जुने फोटो आहे. तर पक्षाचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे हे एक 10-20 वर्षापूर्वी कसे दिसत होते, ही जी उत्सुकता सर्वांना असणार ती तुम्हाला आहे, आम्हालाही आहे, म्हणून आम्ही ते टाकलेत असंच मनसे अधिकृतने म्हटलं. त्यामुळे तो तसा त्या अर्थाने जरी कौटुंबिक फोटो असले तरी पक्षाच्या दृष्टीने. हा दिनेश. हॅलो शिदोळे साहेब, जशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता असते तशीच महाराष्ट्राच्या जनतेलाही उत्सुकता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं. जे विधानसभा निवडणुकीला शक्य झालं नाही ते कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळणार का? ते आता खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर स्वतः पक्षाचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे देऊ शकतील. कारण हे निश्चितच आहे की महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये अशा प्रकारची भावना आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे माझ्यापेक्षा स्वतः राजसाहेबच देतील. ठीक आहे अनिलजी, धन्यवाद. आपण नेत्यांची काय भावना आहे? नाही, कसं आहे, नाही तसं काय, हे आज फोटो आले म्हणून त्याच्यावर आमचा हे आहे. पण तसं काय म्हणजे निश्चितपणे आमचा भर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष वाढणं, पक्षाचा पाया वाढणं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महानगरपालिका निवडणुका त्याच्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त यश मिळणं, याच्यावरच आता आमचा फोकस आहे, याच्यावरच आता आमचं सगळं लक्ष केंद्रित आहे. अनिल शिदोरे, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आणि केलेल्या चर्चेबद्दल. दिनेश, असे संपर्कात राहा. सध्या आपल्या बरोबर राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आहेत. आपण त्यांच्याकडून काय नेमका हा सगळा योगायोग आहे का, खरंच काय घडतं आहे वेगळ्या राजकीय दृष्टीनं, तेही जाणून घेऊया. संदीपजी, आज मनसेच्या अधिकृत फेसबुकचं जे पेज आहे त्याच्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे काही दुर्मिळ फोटो आहेत जुने जे प्रकाशित झालेले आहेत. ह्याचा एक असा संबंध असू शकतो का की कल्याण डोंबिवली निवडणुकाच्या जवळ येतात महापालिकेच्या आणि त्यावेळी हे फेसबुकवर फोटोज जाणं, काय असा संबंध असू शकतो? मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या जर आपण लक्षात घेतल्या, म्हणजे अगोदर या संदर्भातली चर्चा झाली, मग उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढून मनसेबद्दलच्या समझोत्याला विरोध दर्शवला, मग राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या बहुतेक सभेमध्ये पुन्हा त्याची खिल्ली उडवली की अशा पद्धतीचं काही नाही. या सगळ्या घटना बघता मला असं वाटतं की फेसबुकवरती काही फोटो येणं हे काही फार म्हणजे त्याच्यातून मोठा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की बिहारची निवडणूक ही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बरोबरच असल्यामुळे कदाचित भाजपला मनसेबरोबर उघडपणे कुठलाही समझोता करण्यामध्ये अडथळा येऊ शकतो किंवा असेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मनसेची आता अवस्था अशी आहे की त्यांना शिवसेनेबरोबरही जाता येत नाही, भाजपही त्यांना ज्या पद्धतीने मदत करायला हवी किंवा सोबत घ्यायला हवं तसं करत नाही. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की एक म्हणजे राजकीय गोंधळ उडवून देणं हा या सगळ्याचा उद्देश असू शकतो. आणि साहजिकच एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की भाजप ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महापालिकेत एक आक्रमक अशा पद्धतीने मुसंडी मारण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे लक्षात घेता शिवसेना असेल आणि मनसे असेल या दोन्ही पक्षांना त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी परस्पर पूरक राजकारण करावं लागेल किंवा त्यांना असे काही मुद्दे उपस्थित करावे लागतील की जेणेकरून भाजपची पंचायत होईल आणि या दोन्ही पक्षांचं राजकीय अस्तित्व मात्र टिकून राहील. आहे ती परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल कशी राहील याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल आणि त्याच्यासाठीच मला वाटतं हे काही प्रयत्न आहेत किंवा त्याच्यासाठीच हे किरकोळ आहे. पण फोटोवरून काही फार लगेच मोठा राजकीय अर्थ काढणं मला काही फार
एवढं अगदी हे वाटतं. मात्र या फोटोजमुळे असेच खरं तर तर्क वितर्कांना उधाण आलेलं आहे. संदीपजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि केलेल्या चर्चेबद्दल. दिनेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि केलेल्या चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.